So hello everyone, good morning and we are all set for आदियोगी. सो येस, आज आम्ही जातो आदियोगीला. आम्ही काल बँगलोरवरून कोइंबतूर आलो. कोइंबतूरवरून आता चाललो आम्ही आदियोगीला. सो तिथलं मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. मेनली तर आदियोगीसाठी मी इकडे आलेली आहे, जे की मला किती दिवसापासून जायचं होतं. सो मी मस्त रेडी झाली आहे. आम्ही कोइंबतूरलाही एक हॉटेल केलेलं आहे. सो इकडे मम्मी आहे आणि सिम्पल कन्व्हिनियंट प्राईजमध्ये हॉटेल केलं आहे, बिकॉज आम्हाला इकडे जास्त वेळ नाही राहायचं आहे, पूर्ण वेळ फिरण्यातच जाणार आहे. सो लेट्स सी कसं होणार आहे आजचा आमचा टूर. सो स्टे ट्यून. सो आम्ही थांबलो या हॉटेलला आणि आता जातोय आम्ही नाश्ता करायला. वॉटर व्ह्यू यार, खूप सुंदर. परफेक्ट टाईमला आम्ही इथे आलेलो आहे बिकॉज वेदर खूप सुंदर आहे. गाईज, वी आर रिच इन ईशा फाउंडेशन अँड धिस इज अ माइंड ब्लोईंग व्ह्यू ॲक्च्युली यार. फायनली वी हॅव रिच इन ईशा फाउंडेशन. आतमधले मी तुम्हाला दाखवते. सो इथे येण्यासाठी तुम्हाला 3 ऑप्शन्स आहे. फर्स्ट आहे ओला, सेकंड टुकटुक म्हणजे ऑटो, इकडे टुकटुक बोलतात, अँड थर्ड टॅक्सी आणि फोर्थ आहे बस. सो बस खूप जास्त कन्व्हिनियंट आहे. बसची प्राईस फक्त 30-40 रुपीज आहे. आम्ही बसनीच आलेलो. देन टॅक्सीचे चार्ज वेगळे आहे, 1200 रुपीज, लाईक 1200 वगैरे, आणि ऑटो टुकटुकचे 900पासून स्टार्टिंग आहे. सो खूप जास्त कन्व्हिनियंट प्राईजमध्ये म्हणजे बस, आणि एकदम सेफली येते. भरपूर लोक येतात इकडे. इतकं पाहण्यासारखं आहे, तुम्हाला दाखवतेच मी. सीन तर एक नंबर यार, लाईक फुल ऑफ पैसा वसूल. लिटरली मी दाखवते तुम्हाला. आणि जिथे मला यायचं होतं, ओ माय गॉड, ड्रीम कम. अँड आम्ही आहोत तामिळमध्ये, जिथे आपली भाषा अजिबात कळत नाही, हिंदीसुद्धा कळत नाही. त्या लोकांना खूप म्हणजे 10तनं एखादा जण त्याला हिंदी कळतं. सो मला तरी असं वाटते कोणाला तरी तामिळमध्ये मित्रमैत्रिणी बनवायला पाहिजे, बिकॉज त्या हिंदीवाली, बिकॉज आपलं ट्रान्सलेट इकडे होऊ शकेल असं. बट मजा आली, प्रेमळ लोक आहे. आणि आम्हाला एक भेटलेले लाईक खूप जास्त छान होते ते. तिने खूप जास्त हेल्प केली आम्हाला. सो सिरियसली तिने तिथलं रूट वगैरे सांगितलं. आणि एक बाबाजी होते, लाईक बाबाजी होते, त्यांनी पण आम्हाला रूट्स वगैरे सांगितलं. त्यांना थोडीफार हिंदी समजायला लागली. सो म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. नाही तर मला तरी वाटत नव्हतं, बिकॉज इंग्लिश पण नाही चालत इकडे आणि हिंदी पण नाही, फुल ऑफ तमिळ. आणि खूप छान आहे, सिरियसली छान आहे, बघण्यासारखं आहे. सो गाईज, स्टे ट्यून फॉर दॅट. पुढे बघा तुम्ही, मी दाखवतेच तुम्हाला. आणि वेदर पण खूप सुंदर आहे. सो स्टे ट्यून गाईज. आम्ही बाय ट्रेन काल बँगलोरवरून कोइंबतूर आलो. सो कोइंबतूर टू आदियोगी बसनी इकडे. देन आता इथून पण रिटर्न बसनीच जाऊ. देन आमची नंतर उद्या आहे ट्रेन. सो बघूया अजून काय काय फिरणं होतं आहे. सो लेट्स सी. So this is entrance. भाई seriously. It's so traditional यार. मस्त वाटत आहे ग, है ना. सो गाईज, लुक ॲट धिस इज आपटा पान. लाईक दसऱ्याला जे आपण सोनं देतो त्याचे पाने इकडे किती छोटूशे. पण खरंच हे तेच आहे का? अच्छा, नर्सरी आहे.
जवळ दिसणार बट भरपूर लांब आहे. वॉक करत करत जायला लागणार आहे किंवा हे एक ऑप्शन आहे, पण चालत जायला जरा जास्त मजा आहे. गाईज वेट इज ओव्हर अँड आय एम हिअर विथ लॉर्ड ऑफ शिवा. Get this guys, this is front view of Lords of Shiva. Oh my god, and weather literally असं वाटलं मम्मी तुला इकडे एक बार जा शंकर शिव भोले उमापति महादेव. शंकर शिव भोले उमापति महादेव. पालनहार परमेश्वर विश्वरूप महादेव. पालनहार परमेश्वर विश्वरूप महादेव. So guys, look at here. Oh my god, literally this place is really very amazing, literally amazing. खूप जास्त वर्थ आहे. सो हे जे आहे ईशा फाउंडेशनद्वारा केलेलं आहे आणि हे आदियोगीचं स्टॅच्यू आहे, लाईक आपल्या लॉर्ड शिवाचं स्टॅच्यू, त्याला आदियोगी नाव दिलेलं आहे. आणि ईशा फाउंडेशन हे एक संस्था आहे. सो त्यांनी हे स्टॅच्यू केलेलं आहे जे की आहे कोइंबतूरपासून 30 किलोमीटर्स लांब. सो कोइंबतूरपासून तुम्हाला बस, देन ओला, टुकटुक लाईक टुकटुक इन द सेन्स ऑटो अँड टॅक्सी हे तुम्हाला ऑप्शन्स आहेत. तुमच्यावरती डिपेंड आहे, डिपेंड ऑन यू, तुम्हाला काय हवं आहे, काय तुम्हाला बरं पडेल. सो ते तुमच्यावरती डिपेंड आहे. बट मला असं वाटेल की तुम्ही बसने या, बिकॉज बसमध्ये काही एवढं भीड आणि गर्दी नाही राहत. सो खूप सेफली येणं होईल तुमचं. बट लिटरली खूप जास्त वर्थ आहे हे ईशा फाउंडेशन. ॲक्च्युली तुम्ही बघू शकता जेही काही मी दाखवते ते मोबाईलमध्ये कॅप्चर होतच नाही आहे. जेवढं डोळ्यांना कॅप्चर करण्यासारखं आहे तेवढं मोबाईलमध्ये नाही होत आहे कॅप्चर. लिटरली अमेझिंग प्लेस. सो मी इतकी शॉक आहे ना मी की तमिळमध्ये आहे मी आता सध्या, बिकॉज विचारच नव्हता केला. मी लिटरली सांगते खूप जास्त अनप्लॅनेड होतं हे सगळं. सो पण खूप छान झालं आणि तिकडे कोणाच तरी वेडिंग पण सुरू आहे तमिळमध्येच. सो गाईज स्टे ट्यून. पुढे अजून पुढे जाऊ आम्ही. सो त्याचं क्लिप्स तुम्हाला दिसेल. असं स्टे ट्यून. गॉड, जो स्टॅच्यू मी कारमध्ये रील्सवरती फोटोज आय मीन जे आपले फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जे व्हायरल रील्स होते मी त्यामध्येच बघितलेले ही प्लेस. मला वाटलं देखील नाही की मी कधी इथे येऊ शकेल सिरियसली. आणि मी आज प्रत्यक्ष या प्लेसवरती आहे. सो खूप पॉकेट फ्रेंडली बजेट आहे, ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करेलच. सो तुम्ही बँगलोरला आलं तर इथे नक्की व्हिजिट करा. सिरियसली डू व्हिजिट. हे आदियोगी स्टॅच्यू जे की आहे 112 फीट उंच, जे की खूप जास्त सुंदर आणि एक
हायलाईट आहे इथलं. सिरियसली खूप छान आहे. देन बजेट बोलाल इथला तर खूप जास्त पॉकेट फ्रेंडली आहे. लाईक कोइंबतूर टू ईशा फाउंडेशन मी आणि मम्मी आम्ही दोघे ट्रॅव्हलिंग केलं आहे. सो आम्हाला फक्त 350 रुपीज लागले. लाईक येणं जाणं पेटपूजा आणि येस एवढं. सो देन जर तुम्हाला बँगलोर यशवंतपूरपासनं जर इथे यायचं असेल तर दोघांचा खर्च लाईक दोघींचा आमचा खर्च झालेला आहे 2500 रुपीज समथिंग. सो त्याच्यामध्ये वन डे स्टे देन वन डे स्टे खाणंपिणं आमचं आणि फिरणं. आम्ही प्रचंड फिरलो आहेत. आता उद्याचं पण आमचं याच ॲटर्नरीमध्ये होईल. सो ते मी तुम्हाला सांगेन. सो यू स्टे ट्यून स्टे कनेक्टेड. आम्ही साईट सीइंग करायला म्हणून आलेलो मार्केटला. अतिशय सुंदर आणि एवढं मॅनेज केलं आहे त्या लोकांनी सगळ्या गोष्टी. खूप जास्त छान. बिलकुल असं वाटत नाही आहे की लाईक म्हणजे भाषा जरी वेगळी आहे तरी लोक इतके प्रेमळ आहे ना. सगळेजण सांगतात बरोबर सांगतात ते लोक. आपलं त्यांना कळत नाही बट त्यांना एक्सप्रेशन आपले फिलिंग्स तर नाही बट एक्सप्रेशन त्यांना कळतं. सो गाईज खूप छान आहे. तुम्ही नक्की या इथे व्हिजिट करा कोइंबतूरला. मस्त आहे सिटी. क्लॉथ मार्केट. खूप जास्त चीप प्राईसमध्ये इथे कपडे आहे. हे चीपर प्राईसवालं क्लॉथ मार्केट आहे. चांगलंवालं पण आहे. लेट्स सी बघूया. सो साईट सीइंग करायला आम्ही जस्ट मार्केट फिरतोय. टॉप क्लॉथ मार्केट फ्रॉम कोइंबतूर. माझ्या मम्मीला जास्त माहीत आहे. सो गाईज तुम्ही आमचा आजचा दिवस बघितलाच कसा गेलेला आहे. आज आम्ही गेलेलो आदियोगी. सो तिकडनं आलो मग टी वगैरे केलं. थोडं फ्रेशनअप झालो. मग आम्ही साईट सीइंग म्हणजे शॉपिंगसाठी गेलेलो जे की तुम्ही थोडेफार ग्लिम्स बघितलंच असेल. इथे चीपर मार्केट पण आहे. खूप चीप प्राईसमध्ये इथे एक मार्केट आहे. म्हणजे लोएस्ट प्राईसपासून स्टार्टिंग आहे बट क्वालिटी खूप सुंदर बिकॉज इथे मॅन्युफॅक्चरिंग होतं. सो त्याच्यामुळे चीप प्राईसमध्ये आहे. आणि पुढे जे आहे ते ज्वेलरी शॉप वगैरे ते थोडे हायेस्ट रेटमध्ये आहे बट छान आहे. थोडं म्हणजे नवीन व्हरायटी वगैरे आहे. सो सुंदर आहे. आणि इकडची सगळ्यात फेमस गोष्ट म्हणजे सगळे लोक गजरे माळतात आणि इतके सुंदर गजरे. मम्मीला पण एक गजरा मिळालेला टेम्पलमध्ये. देवीचं मंदिर होतं. सो इकडे काय बोलतात यार देवीला इकडे कुम्मू देवी समथिंग असं काहीतरी बोलतात बिकॉज ती कुमारिका म्हणून आहे. सो आपल्या इकडे सरस्वती देवी लक्ष्मी देवी असं बोलते. इकडे कुम्मू देवी प्रॉपर वर्ड आठवत नाही आहे. सो असे इकडची लँग्वेज आहे. लँग्वेज थोडी काय भरपूरच वेगळी आहे बट लोक खूप जास्त प्रेमळ आहे. अँड आम्ही आज अन्नपूर्णामध्ये जेवलेलो जे की सगळ्यात फेमस इथलं हॉटेल आहे.
आणि फुल ऑफ व्हेज आहे तिथे आणि टेस्ट माइंड ब्लोईंग. सिरियसली टेस्ट खूप सुंदर आहे. आम्ही खूप बेसिक मागवलेलं बिकॉज इकडची टेस्ट मला माहिती नव्हती, बट टेस्ट सिरियसली खूप छान. साऊथ इंडियन तर मी सकाळी पण ट्राय केलं, सो लिटरली ते पण खूप छान होतं. आणि रात्रीचं जेवण पण इट वॉज रिअली व्हेरी अमेझिंग. सो छान गेला आजचा दिवस. फुल ऑफ डे खूप छान होता आणि खूप सारी मजा केलेली आहे आम्ही. सो आता पुढे बघू उद्या काय प्लॅन आहे. सो ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिसेल. जे आम्ही हॉटेल केलेलं आहे इथनं सगळं काही वॉकिंग डिस्टन्सला आहे. लाईक स्ट्रीट फूड, मॉल, शॉपिंग स्ट्रीट, देन मार्केट, बस स्टँड, रेल्वे स्टेशन, हे सगळं काही वॉकिंग डिस्टन्सला आहे. सो खूप जास्त कन्व्हिनियंट आहे इथनं सगळं काही. आणि इथे इतकं छान आहे ना, बसवरती नंबर्स लिहिलेले असते. सो आज आदियोगीला जाणारी 14D नंबर होतं आणि येणारी पण 30. सो खूप जास्त कन्व्हिनियंट आहे ही गोष्ट बिकॉज फटाफट क्विक कळायला होतं आपल्याला की ही बस इथे जाते. सो ही एक मला गोष्ट फार आवडलेली आहे इथली. येस, भरपूर जणांनी मला माझ्या नाईट ड्रेसचे लिंक्स विचारलेले आहे. सो हा पण माझा ऑनलाईनच आहे. काही माझे ऑफलाईन आहे, जे तुम्ही मंगेशदाच्या वेडिंगच्या ब्लॉग्समध्ये बघितले असेल ते. काही ऑनलाईन आहे, काही ऑफलाईन आहे. सो हा आहे परंपरा कलेक्शन. येस, इन्स्टावरती तिचं पेज आहे. जर माझ्याकडे लिंक असेल तर मी नक्कीच शेअर करेल. सो हा आहे परंपरा कलेक्शन. आणखी पण अजून आहे, जर मी वेअर केले तर नक्कीच त्याची लिंक देईल. सो गाईज, यू पीपल स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. डू नॉट फॉरगेट टू सबस्क्राईब माय YT चॅनल अँड लॉट्स ऑफ लव्ह. सो बाय.